नेहेम्याचं पुस्तक 2रा अध्याय 1ल्या वचनापासून वाचत आहे। अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षरस ठेविलेला होता, तो मी उचलून राजास दिला। यापूर्वी मी कधीही राजासमोर खिन्न दिसलो नव्हतो। निसान महिना म्हणजे मार्च ते एप्रिल यामधला महिना, म्हणजे तो मागील समयांमध्ये किस्लेव महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर त्या समयामधला तो महिना। पहिला अध्याय तर 2रा अध्यायाच्या मध्ये जवळपास 4 महिने होऊन गेले आहेत। यरुशलेमचे कोट तेव्हा जाळून टाकण्यात आलेले होते, पाडून टाकण्यात आले होते व वेशी जाळलेल्या आहेत याविषयीची त्याने बातमी ऐकू परंतु असा विचार करणारा व्यक्ती तो नव्हता। तो एक प्रेमळ व्यक्ती होता आणि त्याचे लोक ज्यांच्यावर तो प्रेम करत होता ते कष्टात आहेत असं, व देव ज्या नगरावर प्रेम करतो ते जळालं आहे असं, देवाने प्रेम केलेल्या नगराचे कोट आणि तट जाळण्यात आले आहे हे नेहेम्याने ऐकलं तेव्हा तो शांत राहू शकला नाही। याचं कारण असं होतं की तो देवावरती प्रीती करणारा होता, जो देवावर ईश्वराच्या राज्यावर असू शकतं, देवाच्या कार्यावर असेल, त्याच्या सेवेवरती असेल किंवा देवाच्या नगरावर असेल, तो प्रेम करेल। नेहेम्याने देवाचं नगर असणारं यरुशलेमवर प्रीती केली। यहुदी लोक जे देवाची प्रजा आहेत त्यांच्यावर प्रेम केलं। त्या नगरावरती त्याचं प्रेम होतं, यामुळे तो त्या नगरासाठी फार रडला आणि प्रार्थना केली। ज्यांच्यावर आपण फार प्रेम करत असतो त्यांचं भलं आपण पाहत असतो, त्यांच्याकरिता प्रार्थना करत असतो, गरज पडल्यास त्यांच्याकरिता आपण फार रडू देखील लागतो। नेहेम्यामध्ये आपण हा अद्भुत असा गुण पाहतो। 4 महिन्यांमध्ये न थकता दृढ निश्चयाने आशा बाळगून एकीकडे नोकरी करत असताना दुसऱ्या बाजूला उपवास करून ओझ्याने त्याने प्रार्थना केली। 1 आठवडा प्रार्थना करून नंतर सोडून दिलं असं नव्हतं। आपल्यापैकी काही लोक कष्टांचा आणि संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे तत्काळ लगेचच 1 दिवस किंवा 2 दिवस फार आवेशामध्ये येऊन प्रार्थना करतात, तर काही लोक 1-2 आठवडे फार ताकदीने ते प्रार्थना करतात, तर काही लोक काही दिवसांची निवड करतात, 1 आठवडा, 21 दिवस किंवा मग 40 दिवस, अशा प्रकारे आठवडे आणि दिवस निवडून ते प्रार्थना करत असतात। परंतु देवाकडून उत्तर येण्यासाठी जर उशीर झाला तर त्यांच्या आशेप्रमाणे त्यांना प्रतिफळ मिळालं नाही, तर ज्या विषयासाठी त्यांनी प्रार्थना केली त्यांच्या आशेप्रमाणे उत्तर मिळालं नाही तर ते थकून जातात व प्रार्थना करणं सोडून देतात, ते प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून टाकतात। परंतु नेहेम्या असा व्यक्ती नव्हता। नेहेम्याच्या प्रार्थनेमागचं एक विशेष कारण होतं। त्याच्या प्रार्थनेचं निश्चितपणे उत्तर मिळेल या विश्वासाने त्याने प्रार्थना केली। प्रभू येशूने देखील हेच सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत असता तुम्ही जे मागितलं आहे ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास तुम्ही ठेवा, तेव्हा ते तुम्हाला प्राप्त होईल असं त्याने सांगितलं। नेहेम्या फार दृढ असा मनुष्य होता। त्याने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळेपर्यंत दृढ निश्चयाने तो प्रार्थना करायचा आपल्याला ते पाहायला मिळतं। त्याने उपवास करून प्रार्थना केली, रडून त्याने प्रार्थना केली, ओझ्याने त्याने प्रार्थना केली। तो खूप रडला, खूप काळापर्यंत त्याने प्रार्थना केली। आता काय करत आहे पाहूयात चला। 4 महिने गेल्यानंतर तो राजाच्या समोर प्यालेबदार म्हणून त्याच्या पदावरती सरकारी नोकरी तो करत असताना तो राजा त्याला द्राक्षरस प्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा नेहेम्या तयार होता। नेहेम्या एक उत्सुक असा मनुष्य होता।
राजाला कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याकडे तो लक्ष ठेवायचा. नोकरी करत असणाऱ्या आत्मिक लोकांनो, तुम्ही स्फूर्तीने काम करावं अशी देवाची इच्छा आहे. तसंच सेवा करत असणारे तुम्ही उत्सुकतेने काम करणारे असले पाहिजे. जर तुम्ही बायबल लक्ष देऊन वाचलं तर उत्पत्तीपासून तर शेवटच्या प्रगटीकरणापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर देवाने त्याच लोकांचा उपयोग केला आहे. त्याच लोकांना देवाने उत्तम स्थान दिलं आहे. ते लोक कोणते होते माहीत आहे? जे लोक उत्सुक असायचे अशा लोकांना. उत्सुक लोक काय करतात माहीत आहे? मेहनतीने काम करत असतात. मेहनतीने काम करणारे लोक परमेश्वराला आवडतात हे तुम्ही विसरू नका. जे आळशी आहेत, जे खादाड आहेत, जे सुस्त आहेत, जे सतत झोपत असतात, अशांना देवाने आशीर्वाद दिलेला किंवा बरकत दिलेली बायबलमध्ये असं कुठेही दिसत नाही. आळसाने दारिद्र्य येतं यामुळे तो सोडून द्या अशा प्रकारे कितीतरी वेळेला बायबलमध्ये इशारा देण्यात आलेला आहे. जर आज आपल्यापैकी कोणाला मेहनत करण्याचा स्वभाव नसेल तर कृपया तुमची मानसिकता तुम्ही बदलून घ्या, कारण की देवाच्या नजरेमध्ये तुम्ही भरल्या जात नाहीत. देवाच्या दृष्टीला तुम्ही आकर्षित करू शकत नाहीत. नेहमी खात असणारे, नेहमी भटकत असणारे, नेहमीच बिछाण्यावर लोळत असणारे देवाच्या नजरेत भरण्याचा काही चान्स नाही. जितका जास्त वेळ तुम्ही बिछाण्यावरती पडून राहाल तितकं तुम्ही देवापासून दूर व्हाल. हेच स्वास्थ्य चांगलं आहे, सर्व काही ठीक असू देखील आळशीपणाला जागा देऊन दिवसभर बिछाण्यावरतीच पडून राहणाऱ्या लोकांविषयी मी बोलत आहे. नेहम्या एक उद्योगी मनुष्य होता. नीतिसूत्रेमध्ये आपण पाहतो उद्योगाच्या हातामध्ये अधिकार येतात. जेव्हा राजाने द्राक्षरस पिण्याची अपेक्षा केली, एव्हर रेडी, नेहम्या नेहमीच तयार असायचा. लगेच त्याने द्राक्षरस राजाला दिला. अशा प्रकारे तो द्राक्षरस देत असताना राजाने जेव्हा नेहम्याकडे पाहिलं, माहिती नाही पण नेहम्याचा चेहरा कायम असतो तसा शांत नव्हता. नेहमीप्रमाणे आनंदी दिसला नाही. तेव्हा पहा काय घडलं. निसान महिन्यात राजा पुढे द्राक्षरस ठेविलेला होता. तो मी उचलून राजास दिला. यापूर्वी मी कधीही त्याच समोर खिन्न दिसलो नव्हतो. आपल्यातील काही लोक माहिती नाही का, त्यांना कधीही पहा उदास असतात. चेहराच असा आहे असंच ते सांगतात. कृपया लक्ष द्या, तुमच्या चेहऱ्याची स्थिती तुमच्या मनातील दशा दाखवते. जर तुम्ही रागात आहात तर तुमचा चेहरा ते दाखवून देईल. तुमच्या हृदयात जर दया असेल तर तुमच्या डोळ्यांमधून ती दिसून येईल. तुमच्या हृदयामध्ये आनंद असेल तर तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येईल. यामुळेच, कारण की चेहरा तुमच्या हृदयाचं प्रतिबिंब आहे. तुमच्या अंतःकरणाची स्थिती तुमचा चेहरा प्रगट करत असतो. तेव्हा त्या दिवशी राजाने नेहम्याकडे पाहून त्याला म्हटलं, तू आजारी नसून तुझं तोंड का उतरले आहे? राजा विचारत आहे, नेहम्या का असा आहेस? काय झालं आहे? यापूर्वी मी कधीही पहा कारण हे आहे की असमाधान. नेहम्या त्याच्याकडे जी नोकरी होती त्यासाठी तो संतुष्ट होता. मी तर राजाचा एक पॅलेबदार आहे. मी कितीतरी ज्ञानी आहे. माझ्या बरोबर देव आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये आहे. मी का
एक प्यालेबदार म्हणून राजा खात असणारं अन्न चाखून पाहायचं आणि राजा पीत असणारे ते प्यायचे पदार्थ चाखून पाहायचं, हे काय आहे? आतापर्यंत तर मी एक मंत्री म्हणून मोठं प्रमोशन मला मिळायला पाहिजे होतं. माझ्या समोर असणाऱ्या मंत्र्यांची तुलना जर माझ्याबरोबर केली तर हे लोक तर माझ्या समोर काहीच कामाचे राहणार नाही, असे त्याचे विचार नव्हते. परंतु आज बहुतांश लोक असमाधानामध्ये जीवन जगतात. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कधीही पहा त्यांचे काहीतरी हरवल्यासारखे ते दिसतात. निराशा, दुःख, वेदना अगदी स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत असते. कधीही पहा सर्व काही गमावलं आहे असं दिसून येत असतं. जेव्हाही पहा त्यांच्याकडे काहीच नसल्यासारखं ते दाखवतात. कारण काय आहे? बायबलमध्ये काय आहे माहीत आहे? देवाने इस्रायल लोकांना सर्व काही दिलं. 40 वर्षांपर्यंत कशाची कमी पडू न देता त्यांचं पोषण त्याने केलं. रात्रीचा अग्नीच्या ज्वालेप्रमाणे ते अंधारामध्ये राहू नये याकरिता देव त्यांच्याबरोबर अग्निस्तंभ बनून राहिला. वैरान प्रदेशामध्ये, जंगलामध्ये ते प्रवास करत असताना त्यांची हानी होते. त्यांच्या पायांना ठेचा लागू नये, त्यांचे कपडे फाटू नये, त्यांच्या पायातील चपला तुटू नये असं देवाने त्यांना सांभाळलं. स्वर्गदूतांची भाकर मानना देऊन त्यांचं पोषण केलं. परंतु माहिती नाही का देवाने कितीही त्यांच्यावर प्रेम दाखवलं, कितीही त्यांचं पोषण केलं तरी कायमचं रडणं त्यांनी वैतागून सोडलं. परमेश्वराला कंटाळा आणला. जंगलामध्ये त्यांनी परमेश्वराची अतिशय परीक्षा पाहिली असं बायबलमध्ये सांगितलं आहे. सारखं सारखं ते मागील जीवनाची आठवण करत होते. खरं तर त्यांचं मागचं जीवन कसं होतं माहीत आहे तुम्हाला? निर्गमाचं पुस्तक पहिला अध्याय वाचलं तर आपल्याला समजून येईल. जवळपास 400 वर्ष इस्रायली लोक त्या फारोच्या शासन काळामध्ये कठोर परिश्रम करत राहून गुलामगिरीमध्ये ते जगण्याच्या स्थितीत होते. फारोने त्यांच्यावर लादलेल्या कठोर नियमांचं पालन न करण्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते होते, ते दास्यत्व सहन न होण्याच्या स्थितीमध्ये जेव्हा ते रडू लागले तेव्हा त्यांचं ते रडणं, ती ओरड देवाकडे पोहोचली. त्याच्या लोकांचं रडणं सहन न झाल्याने देवाने दया करून दास्यत्वामध्ये कठोर परिश्रम घेऊन तिथे छळ सोसून ओरडत असणाऱ्या आपल्या लोकांना सोडविण्याकरिता परमेश्वराने मोशेला त्या मिस्र देशामध्ये पाठवलं. त्या फारोच्या समोर मोशेच्या द्वारे आपले चिन्ह प्रगट करून 10 वेळा त्या फारोला धडा शिकवून आपली प्रजा असणाऱ्या इस्रायल लोकांना गुलामगिरीच्या त्या बंधनामधून देवाने सोडवलं. दुधामधाचे प्रवाह वाहत असणाऱ्या देशात तुम्हाला घेऊन जातो, चला हे सांगून त्या सर्वांना मोशेच्या द्वारे मिस्र देशातून तो बाहेर घेऊन आला. अशा प्रकारे त्यांना बाहेर आणल्यानंतर गुलामगिरीमधून सोडविणाऱ्या देवाचं गौरव करण्याच्या ऐवजी त्यांनी परमेश्वराला खूपच दुःखी केलं, खूप सतावलं. कशा प्रकारे ते त्याला रोष आणत होते सांगायचं तर ते सारखं सारखं मिस्र देशाबद्दल बोलायचे. आम्हाला हा मानना कशाला? जेव्हा आम्ही मिस्र देशामध्ये होतो तेथे खाल्लेल्या मांसाची आम्हाला आता आठवण होत आहे. मिस्र देशामध्ये जेव्हा आम्ही होतो तिथल्या भरपुरीची आम्हाला आठवण होत आहे. मिस्र देशामध्ये जेव्हा आम्ही होतो तिथे आम्हाला खायला काकड्या, खरबूज, कांदे, लसूण या सर्वांची आम्हाला आठवण येते. खरं आहे प्रियांनो, जेव्हा हे लोक मिस्र देशात होते त्यावेळेला खरोखरच या सर्व लोकांनी या गोष्टी खाल्लेल्या होत्या का? नाही प्रियांनो, कठीण परिश्रम घेत असणारे ते गुलाम होते. कितीही परिश्रम घेतले तरी पोटही भरू न शकणाऱ्या कंगाल अवस्थेत ते होते. पण माहिती नाही का, मागील काळात फार चांगलं जीवन जगलो असं म्हणून मागील काळात जसं काय राजमहलामध्ये जीवन जगले आहेत आणि आता त्यांना कष्ट भोगावे लागतात. देवासमोर जेव्हा ते असं वागू लागले तेव्हा देवाला ते सहन झालं नाही. देवाला एवढा क्रोध आला की या सर्व लोकांचा जंगलात नाश करावा इतका देवाला क्रोध आला. तेव्हा मोशेने जाऊन फार श्राप ओढावून घेतलेल्या इस्रायल लोकांच्या आणि परमेश्वराचा तो मध्यस्थ बनला. मोशेने देवाकडे केलेल्या विनवणीमुळे परमेश्वराने इस्रायलाचा नाश न करता त्यांना वाचवलं.
मला काय सांगायचं आहे की ते लोक कितीतरी धन्य होते. धन्य आहेत ते लोक ज्यांचा देव परमेश्वर आहे. किती धन्य होते हे इस्रायली लोक. फारो म्हणजे त्या काळामध्ये सर्व जगामध्ये प्रमुख देश समजल्या जाणाऱ्या मिसर देशावर राज्य करणारा तो महाराजा. मोशेने त्याच्याकडे जाऊन माझ्या लोकांना रानामध्ये जाऊन परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ दे असं सांगितल्यावर तो काय बोलला माहित आहे? देवाची उपासना करण्यासाठी लोकांना घेऊन जायचं असं तू बोलत आहे, खरं तर परमेश्वर कोण आहे? अशा प्रकारे फारोने उत्तर दिलं, कोण परमेश्वर? त्याची उपासना करण्यासाठी माझ्या गुलामांना मी कशाला पाठवू? कोण परमेश्वर आहे? असाच तो प्रश्न विचारतो 5व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये. परमेश्वर कोण आहे? एवढं कठोरपणाने फारो बोलल्यामुळे देवाने परमेश्वर कोण आहे मी तुला दाखवून देईल असं बोलून 10 पिढा त्याच्या देशावर आणून फारोची मान खाली घालून आपल्या प्रजेला तेथून सोडवून जंगलामध्ये त्यांना चालवून जेव्हा तो त्यांना सांभाळत होता ते त्याला रोष आणू लागले, त्याला सतावू लागले. शेवटी परमेश्वराने ते वागणं सहन न झाल्याने जंगलामध्येच त्यांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व सांगण्याचं कारण काय माहित आहे? माहिती नाही. काही लोक देवाकडून कितीही आशीर्वाद मिळाले तरी देवाने त्यांना काहीही दिलं, कितीही दिलं, काहीच नसल्यासारखं ते दाखवत असतात. असू शकतं हा एक श्राप आहे असं मला वाटतं. असमाधानामध्ये जगणारे लोक ऐका, तुमच्या चेहऱ्यावरती कधीही आनंद राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आनंद राहणार नाही. कधीही पहा उदासीनता, कधीही पहा तुमच्या चेहऱ्यावरती निराशाच दिसून येईल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, बायबल आपल्याला सांगतं रात्री विलापाने बिऱ्हाड केलं तरी सकाळी मात्र हर्षध्वनी निघेल असं बायबल आपल्याला सांगतं. यस, आनंदाने भरणारे क्षण देखील असतात आणि अश्रू गाळण्याचे क्षण देखील असतात, परंतु हे विसरू नका की या सर्वांमध्ये देव आपल्याला शांती देईल. पौल आणि सिला अद्भुत रीतीने फिलिप्पी नावाच्या शहरामध्ये सुवार्ता सांगत चालले होते. निर्दयतेने पौल आणि सिला यांना मारून त्यांना तुरुंगामध्ये टाकल्यानंतर पौल आणि सिला रडले नाही. वेदनेमध्ये असताना, चोरांच्या मध्ये, दुःखांमध्ये, अपमानांमध्ये देवाकडे पाहून त्यांनी काय केलं तुम्हाला माहित आहे? प्रार्थना त्यांनी केली व स्तुतिगीत गायले. एक व्यक्ती स्तुतिगीत कधी गाऊ शकतो? जर तुम्हापैकी कोणी आनंदित आहे तर त्याने स्तोत्रे गावीत. म्हणजे जो आनंदी असतो तो स्तोत्रे गाऊ शकतो. जेव्हा एखाद्याला तुम्ही पाहता तो गाणं गात असतो तेव्हा तुम्ही म्हणता, काय भाऊ फार गाणे गात आहेस, खूप आनंदी दिसतोस, खुश आहेस. गाणं गात असताना तो त्याच्यातला आनंद दाखवून देत असतो. त्या दिवशी पौल आणि सिला यांना त्या तुरुंगात स्तोत्र गाणं कसं शक्य झालं असेल? आज आम्हाला या तुरुंगामध्ये बंद केलेलं आहे, परंतु एक दिवस येणार आहे या सर्व बेड्यांना तोडून टाकून ज्याची सेवा आम्ही करतो तो परमेश्वर आम्हाला सोडविल असा विश्वास त्यांच्या जीवनात होता. यामुळे ते स्तुती करू शकले. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज तुमच्या जीवनामध्ये ज्या बेड्या आहेत लवकरच माझा देव त्या तोडील. यामुळे आनंदामध्ये देवाची स्तुती करा, आनंदाने परमेश्वराची उपासना करा, आनंदाने देवाचे आभार माना. बायबलमध्ये आपण तेच पाहतो. काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. या सर्वांसाठी परराष्ट्रीय म्हणजे ज्यांना देव नाही असे लोक चिंता करत असतात. आपल्याकडे परमेश्वर आहे, आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज नाही. आज आपल्यातले बरेचसे लोक वरी 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 चिंता चिंता चिंताच करत असतात. तब्येतीविषयी चिंता, मुलांविषयी चिंता, कर्जाविषयीची चिंता, भविष्याविषयी चिंता, त्यांच्या लग्नाविषयीची चिंता. वेगवेगळ्या चिंतेमध्ये आज मनुष्य निश्चिंतपणे राहायला पाहिजे तो मनुष्य आज चिंता करत आहे. याचं कारण काय आहे की जो आपल्या सार्वकालिक जीवनाचा आधार आहे त्या देवावरती विश्वास ठेवीत नाहीत. यामुळे तुमच्यापैकी किती लोक देवावरती विश्वास ठेवता? आपला हात दाखवता का? तर मग चिंता करू नका. ज्यांच्याकडे देव नाही ते लोक चिंता करतात. ज्यांच्याकडे देव आहे त्या लोकांना चिंता करण्याची गरज नाही असं बायबल सांगतं. त्या दिवशी नेहेम्या
जेव्हा तो राजाच्या समोर होता, कोणत्याही दिवशी चिंता करत असताना कोणत्याही दिवशी निराश अवस्थेमध्ये तो दिसून आला नाही, परंतु त्या दिवशी तो आपली निराशा लपवू शकला नाही. त्या दिवशी नेहम्या त्याच्यामधील दुःख, त्याच्या वेदना लपवू शकला नाही. काय होती त्याची वेदना? कशाविषयी होतं त्याचं दुःख? ते घर आम्हाला विकत घ्यायचं होतं अहो, पण ते दुसऱ्याच लोकांनी घेतलं, असं बोलून रडणारे आहेत. ती नोकरी निश्चित मला मिळेल असं मला वाटलं, पण माझ्या रूममेटला भेटली, असे रडणारे असतात. ती साडी मला विकत घ्यायची होती, परंतु कोणीतरी मधीच येऊन तिने ती मधीच विकत घेतली. चिंता, दुःख. मी सांगतो, आपल्या जीवनातील चिंता कशा चिंता असतात? बिनकामाच्या चिंता. आज तू दुःखी असता का? तुम्ही रडत बसता का? तुम्ही काळजी करत बसता का? तुम्ही सारखं दुःखात असता. तुमच्या दुःखाच्या मागे, तुमच्या चिंतेमागे, तुमच्या निराशेच्या पाठीमागे काय कारण काय आहे? ते जगिक संदर्भातले आहेत ना? ते कारण दैहिक कारण आहेत ना? तुमच्या आनंदाशी, तुमच्या सुखाशी, तुमच्या समृद्धीशी संबंधित कारण आहेत ना? हेच असतात ना तुमच्या रडण्याचं कारण? परंतु नेहम्याच्या रडण्याचं कारण, नेहम्याच्या दुःखाचं कारण हे सर्व नव्हते. नेहम्याच्या दुःखाचं, नेहम्याच्या वेदनेचं कारण देवाने ज्यावर फार प्रेम केलं ते यरुशलेम नगर, ते जळून गेलं होतं. ज्या नगरावरती माझी दृष्टी सतत लागलेली राहील असं देवाने सांगितलं होतं व करार केला होता, ते नगर आता जाळून टाकण्यात आलं आहे. जेथे माझं मंदिर बांधलेलं आहे तेथून माझ्या लोकांनी माझी प्रार्थना केली तर माझे कान त्यांच्याकडे लागतील असा जो शब्द शल्मोनाला दिला, ते मंदिर जाळून टाकण्यात आलेलं आहे. कोणत्या विषयीचं दुःख, कोणत्या विषयीची चिंता, कशा विषयीची वेदना नेहम्याच्या हृदयामध्ये होती माहित आहे? परमेश्वराच्या लोकांविषयीची, परमेश्वराच्या लोकांविषयीची, परमेश्वराच्या सेवेच्या बाबतीतली वेदना. आज चिंता करणारे, दुःख करणारे, खिन्न होणारे भाऊ आणि बहिणींनो, का तुम्ही दुःखी आहात? प्रमोशन मिळालं नाही यामुळे? पगार वाढला नाही यामुळे? तुम्ही जो विचार केला होता त्या स्थानापर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाही? ज्यांच्याशी लग्न करायचं त्यांच्याशी झालं नाही? तुम्ही ज्या घराचा विचार केला ते घर खरेदी करू शकले नाही यामुळे का? तुम्हाला पाहिजे होती ती कार घेता आली नाही? काय आहे, काय तुमची वेदना? काय आहे तुमची चिंता? आज बहुतांश लोक निराशेमध्ये आहेत, दुःखामध्ये आहेत, चिंतेमध्ये आहेत, दुःखांमध्ये आहेत. का आहेत तुमच्या वेदना? त्या दुःखांचं कारण काय आहे? त्या दिवशी नेहम्याच्या दुःखाचं कारण काय होतं माहित आहे? त्याचं मन परमेश्वराशी जुडलेलं होतं, यामुळे देवाचं दुःख त्याच्या जीवनामध्ये देखील होतं. कशासाठी असतं तुमचं रडणं? तुमच्या सुखासाठी, समृद्धीसाठी, तुमच्या खुशीसाठी, त्यासाठी रडता. परंतु देवासाठी, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या लोकांसाठी, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या पवित्र मंदिराकरिता अश्रू ढाळणारे उभे राहिले पाहिजे, तयार झाले पाहिजे, आले पाहिजेत. असं मन मला दे, अशी देवाकडे प्रार्थना कराल का? महान, पवित्र, प्रेमळ परमेश्वर बापा, फार सरळ आणि स्पष्टपणे आमच्याशी बोलण्याकरिता तुला धन्यवाद. जो आत्मिक व्यक्ती असतो तो प्रत्येक व्यक्ती फळ आपल्या कृतीमधून दाखवत असतात. बापा, आत्म्याचं फळ प्रेम आहे. देवा, त्या प्रीतीने आम्हाला भर. प्रेषित पौलाने म्हटलं की प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, त्यासाठी प्रयत्न करा. प्रीतीच आम्हाला प्रवृत्त करते की आम्ही प्रार्थना करावी. ती प्रीती आम्हाला प्रवृत्त करते की आम्ही व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागतो. आम्हाला सामर्थ्याने भरून तुझ्याकरिता उपयोगी होण्यासाठी ती तयार करते. देवा, अशा प्रीतीने बापा तू आम्हाला भर, अशी आशा करतो. आज या प्रार्थनेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला तुझं दर्शन देऊन एकांतामध्ये एकटे असताना
तुझ्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकून प्रत्येक दिवशी प्रार्थना करणाऱ्या योद्ध्यांप्रमाणे तू त्यांना बनव. येशू ख्रिस्ताच्या नावाने हीच प्रार्थना मागतो बापा. आमेन. आप सबको शलोम। मेरा नाम इज़राइल है और ये मेरी पत्नी है। मैं टेंट हाउस में काम करता था। जो पैसे मिलते थे उन पैसों से बहुत शराब पीता था। मुझे शराब पीना इतना आदत हो गया कि मैं शराब पिए बिना कुछ काम नहीं कर पाता था। शराब पीने से ही मैं काम कर पाता था। इसके अलावा मुझे बहुत आदतें थे। नशा देने वाले हर एक चीजों को मैं लेता था। कोई पूछने वाले नहीं थे। मैं जीवन को बर्बाद कर लिया था। वे शराब पीकर घर देर से आते थे। अगर पैसे पूछे तो वो मुझे मारते थे। उन्हें कितना समझाने से भी बिल्कुल नहीं समझते थे। तुम कौन हो मुझे बोलने वाली, ऐसे कहते थे। मूर्खता से व्यवहार करते थे। शराब पीना छोड़ दो कहने से भी वो बिल्कुल नहीं छोड़ते थे। हर छोटी सी बात पर झगड़ा करते थे। रहना है तो रहो, नहीं तो चले जाओ, या फिर मैं दूसरी शादी कर लूंगा, ऐसे कहते थे। वो चाहे कितना भी मारे डांटे मैं सहन करती थी। पास घर वाले कहते थे आपके पति आपको हर समय मारते हैं, डांटते हैं, आप दूसरी शादी कर लो, ऐसे कहते थे। तब मैं ऐसे कहती थी अगर मेरा बेटा हो तो उसे समझाकर सुधारती नहीं क्या, तो मैं उन्हें कैसे छोड़ सकती हूँ। उनमें बदलाव के लिए मैं इंतजार करती थी। मैं घरों में काम करते हुए हमारा घर चलाती थी। एक दिन मैं शराब पी रहा था। टीवी में चैनल बदलते समय कलवरी आवाज सुना। उस दिन वचन द्वारा प्रभु मुझसे बात किए। जब मैं प्रभु का वचन सुना मेरी आंखें खुल गई। तब से मैं घर में कलवरी आवाज देखना शुरू किया और एक दिन कलवरी टेम्पल गया। तब मैं अपनी गलती को मान लिया, प्रभु से प्रार्थना किया, हर रविवार चर्च को जाना शुरू किया। ये देखकर मेरी पत्नी बहुत खुश हुई। अब हम सब मिलकर चर्च को जा रहे हैं। हर समय हमारे घर में झगड़े होते थे, लेकिन अब घर में सुख शांति है और पवित्र से जीवन बिता रहा हूँ। मुझ जैसे बहुत से लोग प्रभु का वचन सुनकर अपने जीवन को सुधारेंगे, ऐसे सोचकर मैं कलवरी आवाज के द्वारा सुसमाचार सुनाया। तब प्रभु आश्चर्य कार्य किए। मैं टेंट हाउस में काम करता था और प्रभु मुझे म्युनिसिपैलिटी में नौकरी दिलाए और प्रभु हमें 2 व्हीलर गाड़ी दिए। अब हम समय पर चर्च को जा रहे हैं। मेरे पति सुधर गए। अब हम खुशी से जीवन बिता रहे हैं। ये सच में यीशु मसीह हमारे परिवार में किए हुए अद्भुत कार्य है। अभी हम परमेश्वर के दया से खुशी से जीवन बिता रहे हैं। अगर मैं कलवरी आवाज देखकर चर्च नहीं आता तो मेरा जीवन बर्बाद हो जाता था। बिगड़े हुए मेरे जीवन को प्रभु के वचन से ठीक किए सतीश जी को मेरा धन्यवाद। यीशु मसीह को ही सारी महिमा, आदर और गौरव मिले। आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72।